काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वी द चेंज आम्ही भारताचे लोक हे पुस्तक मी लिहित होतो आणि त्या पुस्तकासाठी मला संदर्भ हवे होते. संदर्भांसाठी अर्थातच माझ्याकडे प्रामुख्याने पुस्तक होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयीची. साधारणपणे एक महिना असा होता की ज्या महिनाभरामध्ये मी बाबासाहेबांची पुस्तकं वाचत होतो, बाबासाहेबांविषयीची पुस्तकं वाचत होतो. माझ्या कारमध्ये डिक्कीमध्ये बाबासाहेबांची असंख्य पुस्तकं होती. अनेक मी वाचत होतो, पूर्ण वाचत होतो, काही चाळत होतो, बघत होतो, संदर्भ घेत होतो. ड्रायव्हर मला एका दिवशी अचानक म्हणाला, साहेब गाडीमध्ये सगळी बाबासाहेबांची पुस्तकं दिसत आहेत, जरा वेगळी पुस्तकं पण ठेवा. म्हणजे म्हटलं काय झालं? ते काही नाही, मला सिक्युरिटी गार्ड विचारत होता, साहेब जय भीम आहेत का? म्हटलं एक लक्षात घे, त्या गार्डला हे सांग की साहेबच काय, या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे. जो भारतीय आहे तो जय भीम आहे आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. जय भीम हा बदललेल्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. आणि हा फक्त किल्ला नाही आहे, ही किल्ली पण आहे. कुलूप कुठलाही असो, जातींध्यतेचं, धर्मांधतेचं, बेरोजगारीचं, दारिद्र्याचं, किल्ली एकच आहे, जय भीम. ही किल्ली ज्याला सापडली, आणखी काय हवं? फक्त एक लक्षात घ्या, जय भीम हा काय आयता सातबारा नाही आहे. जय भीम कमवावा लागतो. जय भीम हा पासवर्ड कमवावा लागतो. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवरून चालण्याची हिंमत दाखवावी लागते. आणि अशी हिंमत दाखवताना किंमत चुकवण्याची सुद्धा तयारी असावी लागते. जय भीम, जय भीम.